नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा घाबरून सांगत असते की ॲम्ब्युलन्स आली की पोलीससुद्धा येतील आणि पोलीस आले तर सगळंच बिघडेल. सगळेच खूप घाबरलेले असतात. आता तेजस्वी घाबरून म्हणते की अगं काय बोलतेस तू हे? श्वेता आणि सुसाईड? प्रेरणा तिला झोपेच्या गोळ्यांची बाटली दाखवत म्हणते अगं बघ ना तू, झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिकामी केली आहे श्वेताने. मग हा आत्महत्येचाच प्रयत्न आहे ना? वल्लरी खूप रडत असते आणि घाबरून म्हणते की नाही, असं नाही होऊ शकत. सगळेच खूप घाबरलेले असतात आणि रडत असतात. वल्लरी घाबरून म्हणते की नाही, असं नाही होऊ शकत, त्यांना काही नाही झालं, श्वेताताईंना काही नाही झालं. तेजस्वी त्यांना समजावत म्हणते की अगं काय असं काय करताय, जरा सांभाळा स्वतःला, आपण बोलून काही होणार आहे का? शुद्धीत येणार आहे का ती? बरी होणार आहे का ती? वल्लरी म्हणते की नाही ताई, येणार त्या शुद्धीत, त्यांना व्हावंच लागेल, बरं येतील त्या शुद्धीवर, आपण प्रयत्न करूच शकतो ना, आपण प्रयत्न करूया, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तेजस्वी वैतागून म्हणते अरे तेच प्रयत्न, ॲम्ब्युलन्सला कॉल करूया म्हणते मी तिला घाबरून म्हणते श्वेताकडे बघत म्हणते की हिने झोपेच्या गोळ्या कधी घेतल्या? प्रेरणा तेजा आणि मिठ्ठूकडे बघून म्हणते की तुम्ही जॉगिंगला गेला असणार तेव्हाच घेतल्या असणार, तेव्हाच वल्लरी आंघोळीला गेली होती आणि मी दूध आणायला गेले होते. आणि रडत म्हणते की कशाला आणायला गेले मी दूध, एक दिवस नसते पिले चहा तर चाललं असतं. तेजस्वी म्हणते पण ही असली काहीतरी करेल असं कुठे वाटलं होतं आपल्याला. आणि ती श्वेताला आवाज द्यायला लागते. प्रेरणा उठून उभं राहते आणि म्हणते की मी आतमध्ये जाते आणि वल्लरीला मदत करते. इथे काय झालं, कसं झालं यावर चर्चा करून काही होणार नाही, बाकी स्वामींच्या मनात जे काही असेल ते होईल. तेजा वैतागून म्हणते की अरे काय फालतूगिरी चालली, ती वल्लरी वाचणार आहे का? हिला जिल्हा ॲम्ब्युलन्सचा नंबर सुद्धा माहिती नाहीये. प्रेरणा किचनमध्ये येते आणि वल्लरीला विचारते की वल्लरी काय मदत करू? वल्लरी सांगते की ताई मी औषधी तूप तयार करते, त्यामध्ये हळद, दालचिनी, लवंग आणि वेखंड पावडर घातली ना तर बरं वाटेल त्यांना, ते नाकामध्ये घालायचं गरम करून. प्रेरणा खूप इमोशनल होते आणि म्हणते की नक्की बरं वाटेल ना आपल्या श्वेताला? वल्लरी रडत म्हणते की हो नक्की बरं वाटेल, माझ्या आईला फिट यायची ना तेव्हा माझे बाबा असंच करायचे, तिच्या नाकात ते गरम तेल घालायचे आणि तिला लगेच बरं वाटायचं, मला खात्री आहे श्वेताताईंना सुद्धा बरं वाटेल. तर बाहेर तेजा मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर. मिठ्ठू म्हणते की नाही नको, सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे तिने, आपण सगळे अडकू, पोलीस केस होईल, करिअर बर्बाद होईल माझं, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेजा रागाने म्हणते की मिठ्ठू तुला करिअरचं पडलं आहे, तिचा जीव वाचणं महत्त्वाचं नाही आहे का मिठ्ठू? ही नाटकं बंद कर आणि पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर. मिठ्ठू रडत म्हणते की आपण ऐकूया ना प्रेरणाताईचं प्लीज. हे ऐकून तेजस्वी खूप चिडते आणि मोठ्याने ओरडून म्हणते की बुद्धी घाण ठेवली आहे का तुम्ही सगळ्यांनी? यानंतर आपण पाहतो की वल्लरी तिने केलेलं औषध तेल श्वेताच्या नाकामध्ये सोडत असते. तेजस्वी त्यांच्यावर खूप चिडलेले असते आणि म्हणते की या सगळ्यांनी काही होणार नाही, मला ॲम्ब्युलन्सला फोन लावू द्या. प्रेरणा तेजाला समजवत म्हणते की तू जरा शांत हो, तिने आणलं आहे ना औषध, ते घालून बघू आपण, नाही झालं तर मी करते ॲम्ब्युलन्सला फोन. तेजा वैतागून म्हणते की अगं पण तोपर्यंत तिला काही. प्रेरणा तिला थांबवत म्हणते की पुढे जे काय व्हायचं ना ते होईल, असं म्हणून ती स्वामींचं नाव घ्यायला लागते. मग सगळेच हात जोडून स्वामींचं नाव घ्यायला लागतात. सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. आता त्यांना श्वेतासोबतच्या आठवणी आठवायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीच्या कॉलेजमध्ये डिबेटमध्ये वल्लरीचं नाव अनाऊन्स करतात. अमित तिला कॉल ट्राय करत असतो पण वल्लरी कॉल रिसीव करत नाही. तर इकडे श्वेता शुद्धीवर येते. सगळेच खूप खुश होतात. प्रेरणा विचारते की नक्की काय झालं होतं तुला? वल्लरी म्हणते की जाऊ द्या ना, ते त्यांना शुद्ध आली आहे ते महत्त्वाचं नाही आहे का? आणि ती म्हणते की मी म्हणाले होते ना त्यांना काही होणार नाही. तेजस्वी म्हणते की तू उगाच क्रेडिट घेऊ नकोस, आमच्यासारखी तू सुद्धा घाबरली होतीस. मिठ्ठू श्वेताला म्हणते की अगं अख्खी पिल्सची बॉटल रिकामी केली, सुसाईड करायची काय गरज पडली? हे ऐकून श्वेता हसायला लागते आणि म्हणते की सुसाईड काय गं, तुमच्या सगळ्यांचं लॉजिक काय बाहेर फिरायला गेलं आहे का? तेजस्वी म्हणते तुझं लॉजिक आहे ना ठिकाणावर, का रात्री झोपताना दुधाबरोबर साखरेऐवजी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्यास का भरमसाठ? श्वेता म्हणते अगं बाटलीमध्ये 4 गोळ्या होत्या, असं पण मी 2 गोळ्या घेतेच, मग म्हटलं आज संपवून टाकू. हे ऐकून सगळेच आश्चर्याने श्वेताकडे बघायला लागतात. तर इकडे कॉलेजमध्ये सगळेच कुजबूज करायला लागतात. ते म्हणत असतात की डिबेटमध्ये भाग घेणं म्हणजे काय खायचं काम आहे का? घाबरून आली नसणार ती वल्लरी. तर इकडे श्वेता सगळ्यांची अवस्था बघून हसत असते. प्रेरणा वैतागून म्हणते हसतेच काय, इथे आज आमच्या सगळ्यांचा जीव टांगला होता पंख्यासारखा, केवढं घाबरलो होतो आम्ही. ती म्हणते की ते बरोबर आहे, आम्हाला वाटलं मेलीस तू. हे ऐकून श्वेता खूपच हसायला लागते आणि म्हणते पण मी मेली नाही, बसले आहे ना तुमच्यासमोर, आता कशाला उगीच मरताय मला, आणि मी कशाला करेन
करेन सुसाईड, सगळं छान चाललं आहे की माझं, असं म्हणून ती इमोशनल होते आणि तिथून उठून जात म्हणते की माझा बिझनेस छान चालला आहे, बाबा खुश आहेत माझ्यावर. आणि अनिमेषचं तर काय, त्याचं एवढं प्रेम आहे की कोणाला सांगून खरं वाटणार नाही आहे. आणि ती कपाटामधील बॅग्स दाखवत म्हणते आज रात्री डेटवर येताना कोणता ड्रेस घालू हे विचारल्यावर 3 नवीन ड्रेस पाठवले त्याने. आता असला बॉयफ्रेंड असल्यावर सुसाईड करायला काय डोकं फिरलं आहे का माझं. हे ऐकून सगळे हसायला लागतात. तितक्यात परत वल्लरीला अमितचा कॉल येतो. वल्लरी मोबाईल बघते आणि घाबरून म्हणते की अमितचा फोन, माझी स्पर्धा. सगळेजण श्वेताची मस्करी करायला लागतात आणि खूप मोठ्याने हसत असतात. वल्लरी त्यांच्याकडे बघून मनातच म्हणते की अशा का आहेत यांना काहीच कसं वाटत नाही आहे. आणि ती पटकन तिथून कॉलेजला जायला निघते आणि बाहेर येऊन रिक्षा विचारते पण तिला रिक्षा भेटत नाही. तर इकडे कॉलेजवर मिहीर सर म्हणतात की डिबेटमध्ये भाग घेण्याचा चान्स दिला तर ही मुलगी आज गायब आहे, जिद्द नाही आहे पुढे जाण्याची, अशा लोकांवर मी आणखीन वेळ वाया घालवणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी रिक्षाला हात करते. एक रिक्षा थांबते तर त्या रिक्षामध्ये मनोज असतो. वल्लरी त्याला बघून म्हणते अहो तुम्ही इथे. मनोज म्हणतो की तू अजून इथे काय करतेस, कॉलेजला का नाही गेलीस, तुझी कॉम्पिटिशन सुरू झाली असेल ना. वल्लरी म्हणते की अहो ते पण एक रिक्षा यायला तयार नाही आहे म्हणून मला उशीर झाला. मनोज म्हणतो जाऊ दे, चल रिक्षामध्ये बस पटकन, आणि म्हणतो की लवकर निघायचं ना तू पण. मग ते दोघेही कॉलेजला जायला निघतात. यानंतर आपण पाहतो की वल्लरी कॉलेजमध्ये पोहोचते. वल्लरी नोटीस बोर्ड दाखवत म्हणते अहो हीच ती स्पर्धा आहे. मनोज विचारतो की वल्लरी जास्त उशीर झाला आहे का. वल्लरी म्हणते उशीर तर झाला आहे पण मला वेगळीच भीती वाटते, मिहीर सर माझ्यावर खूप चिडतील. ते लिफ्टने पटकन जाण्यासाठी तिथे येतात पण लिफ्टसुद्धा बंद असते. आता वल्लरी धावतच स्पर्धेच्या ठिकाणी येते. मिहीर सर रिझल्ट अनाऊन्स करत असतात तेव्हा वल्लरी तिथे येते आणि म्हणते सर प्लीज मला एक चान्स द्या. मिहीर सर म्हणतात की काय नाव आहे तुमचं, तुम्ही खूप उशिरा आला आहात. वल्लरी रिक्वेस्ट करत म्हणते की मला माहिती आहे सर मी खूप उशिरा आले आहे पण एक चान्स द्या प्लीज. मिहीर सर म्हणतात संधी दिली होती पण ती तू गमावली आहेस. वल्लरी त्यांना खूप विनंती करायला लागते तेव्हा मिहीर सर म्हणतात की मला कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, ठीक आहे बोल तू. वल्लरी खूप खुश होते आणि हात जोडून म्हणते की खूप धन्यवाद सर, खूप उपकार झाले आहेत तुमचे. आणि ती बोलायला लागते की ती अडखळत इंग्लिश बोलत असते म्हणून तिच्यावर सगळे हसत असतात. ती म्हणते की सर मी परत सुरू करू का, आणि ती परत बोलायला लागते. ती खूप घाबरलेली असते आणि अडखळत बोलत असते. सगळे तिचं इंग्लिश ऐकून हसत असतात. सगळे कुजबूज करायला लागतात की हिचं काय चाललं आहे, हिला बोलता सुद्धा येत नाही आहे. वल्लरी थोडीशी शांत होते आणि मराठीमधून बोलायला लागते. मिहीर सर म्हणतात स्टॉप, तुम्ही डिस्क्वालिफाईड होत आहात, ही डिबेट फक्त इंग्लिशमध्ये आहे. वल्लरी म्हणते सर प्लीज मला एक चान्स द्या, माझा फक्त भाषेचा प्रॉब्लेम आहे सर. मिहीर सर म्हणतात की थोडा, शाळेतील मुलं याच्यापेक्षा चांगलं इंग्लिश बोलतात आणि इथे उशिरा येऊन तू या स्पर्धेला तू किती महत्त्व दिलं आहेस ना ते दिसतंय आता. मी अशा मुलीला एक शेवटचा चान्स दिला ते माझं चुकलंच. वल्लरी हात जोडून रडत म्हणते की मी तुमच्यापुढे हात जोडते सर. मिहीर सर म्हणतात की माझ्या पाया पडली ना तरी माझा निर्णय बदलणार नाही आणि आत्ता मुद्दा ना मराठी भाषेचा नाही आहे. मी महाराष्ट्रामध्ये राहतो, अमराठी आहे तरी मराठी बोलतो, पण ही डिबेट इंग्लिशमध्येच आहे आणि तुला काय वाटतं मराठीमध्ये शिकवा काय, स्पर्धा संपली तरी अजून एक चान्स द्या. तुला काय हा सगळा जोक वाटतो का, अपयशी आहेस तू. आणि आठवतंय ना यापुढे माझ्या क्लासमध्ये बसायचं नाही आहे, वकील होण्याची स्वप्न बघणं बंद कर, लायकी नाही आहे तुझी. वल्लरी खूप इमोशनल होते आणि रडायला लागते. मनोजसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. मिहीर सर वल्लरीकडे दुर्लक्ष करत विनर अनाऊन्स करतात. सर्वच जण विनरचं अभिनंदन करतात. आता वल्लरी खूप रडत असते. तिला मिहीर सरांचं बोलणं आठवायला लागतं की अपयशी आहेस तू. सर्वजण तिथून निघून जातात पण वल्लरी मात्र तिथेच रडत उभी असते. तेव्हा मनोज तिथे येतो आणि तिला पाणी देत म्हणतो की पाणी पी, घाईमध्ये तू पाणीच पिली नाहीस ना. पण वल्लरी खूप रडत असते. मनोजसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. तो वल्लरीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर रात्री आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी हॉटेलमध्ये डिनरसाठी येतात. मनोज वेटरला सांगतो की तुमच्या हॉटेलमध्ये जे स्पेशल असेल ना ते घेऊन आमची पहिलीच डिनर डेट आहे. वल्लरी खूप नाराज असते आणि ती रडत असते. मनोज तिला समजावत म्हणतो की वल्लरी एवढं काय मनाला लावून घेतेस, तू विसर बघू सगळं. आणि म्हणतो की नूडल्स खूप टेस्टी आहेत, खा पटकन, असं म्हणून तो स्वतः तिला भरवायला लागतो. वल्लरी रडत म्हणते की माझी एवढी काळजी घेऊ नका, मला एवढं सांभाळून तुम्ही तुमचं प्रेम तुमची काळजी माझ्यावर वाया नका घालू, मी त्या लायकीचीच नाही आहे, असं म्हणून ती अजून रडायला लागते. आता मनोज म्हणतो की म्हणजे आता तू मला सांगणार की मी तुझ्यावर किती प्रेम करायचं ते. वल्लरी रडत म्हणते की घरच्यांशी भांडलात ना माझ्यासाठी, सगळ्यांच्या विरोधात गेलात, मला मुंबईला शिक्षणासाठी पाठवलं आणि मी साधी स्पर्धा नाही जिंकू शकले, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता मनोज तिला समजावत
म्हणतो की वल्लरी रडू नकोस, तुझ्यासारख्या गावाकडून आलेल्या मुलीसाठी ती स्पर्धा काही छोटी नव्हती, मोठी स्पर्धा होती ती. वल्लरी रडत म्हणते की तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब आलात आणि मी साधी स्पर्धा नाही जिंकू शकली, माझ्याच्याने काहीच होणार नाही असं म्हणून ती खूपच रडायला लागते. आता मनोज हसत म्हणतो की एवढी मेहनत करून स्पर्धा हरली त्याचं काही नाही आणि मला वाईट वाटेल म्हणून रडते आहेस तू, वेडीच आहे, काय पागलपणा करते तू, असं म्हणून तो तिचे डोळे पुसतो आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि म्हणतो की आता जर तू हसणार नसेल ना तर मला गाणं म्हणावं लागेल आणि माझं गाणं म्हणजे खूप डेंजर आहे, आता हसणार आहेस की गाणं म्हणू. पण वल्लरी काहीच बोलत नाही. मग मनोज तिच्यासाठी खूप छान गाणं म्हणायला लागतो. गाणं ऐकून वल्लरी खूपच इमोशनल होते आणि अजूनच रडायला लागते. आता सगळे त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात आणि मनोजचं गाणं ऐकून सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. वल्लरी खूप इमोशनल झालेली असते. ती म्हणते मला मुंबईत नाही राहायचं आहे, मला गावाला परत घेऊन चला. मनोज तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.